नोव्हेंबर 2025 भारत सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला. 8वा वेतन आयोग अधिकृतपणे स्थापन झाला आणि हे निर्णय लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गेम चेंजर ठरणारा आहे. पगार, पेन्शन, भत्ते यामध्ये सर्वच काही बदलणार आहे. तज्ज्ञ सांगतात पगारात 20 ते 35% वाढ होण्याची शक्यता आहे. फिटमेंट फॅक्टर 2.4 ते 3.0 पर्यंत असू शकतो. पण अंतिम निर्णय महागाई, सरकारची आर्थिक स्थिती आणि 16वा फायनान्स कमिशनच्या शिफारशींवर अवलंबून राहणार आहे. 6व्या वेतन आयोगामध्ये सरासरी 40% वाढ झाली. 7व्या वेतन आयोगामध्ये 23 ते 25% वाढ झाली. 8व्या वेतन आयोगामध्ये आता सध्या गुप्त आहे. इतिहास आपल्याला सांगतो ज्यावेळी निर्णय आला तेव्हा देशाच्या कर्मचाऱ्यांचा पगार बदलतोय. पण हीच वेळ आहे की आपल्या भविष्याचा पत्ता सुद्धा ठरणार आहे. अर्थ मंत्रालयाने सुरू केला एक ऑनलाईन पोर्टल जिथे कर्मचारी, निवृत्त कर्मचारी, संघटना आणि इतर घटक आपल्या सूचना 30 एप्रिल 2026 पर्यंत देऊ शकतात. होय, तुमचा आवाज इथे ऐकला जाणार आहे. 30 एप्रिल 2026 ही त्याची अंतिम मुदत असणार आहे. 7व्या वेतन आयोगानुसार किमान पगार होता 18,000 रुपये तर कमाल पगार होता 2.5 लाख. 8व्या वेतन आयोगानुसार अधिक फिटमेंट फॅक्टर लागू करून पगार हा वाढू शकतो. आणि हो, एरियर्सची गणना 1 जानेवारी 2026 पासून होण्याची शक्यता आहे. तुम्हाला एरियर मिळेल का नाही हीच प्रश्नाची खरी थरार आहे. आखरी निर्णय येईपर्यंत सगळे अनुमान फक्त अंदाज आहेत. पण लक्ष ठेवा, 8व्या वेतन आयोग तुमच्या पगाराचा भाग कसा ठरवतो ते मात्र पाहणे बाकी आहे. हे आहे भारतातील सर्वात मोठं वेतन थ्रिलर. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या मते पगार किती वाढेल.